एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, महिलांनी केली नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये प्रार्थना। नमस्कार, लोकआस्था न्यूजमध्ये आपले स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। राज्यात महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे। मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होते। अखेर एकनाथ शिंदे यांनी माघार घेत सत्ता स्थापनेसाठी आपली कुठलीही अडचण नाही। मुख्यमंत्री पदासाठी सर्वच अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असतील असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले। परंतु राज्यातील लाडक्या बहिणींना मात्र मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच हवे आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी महिलांनी देवाकडे साकडे घातले आहेत। एकनाथ शिंदे हे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी नांदेड येथील सचखंड गुरुद्वारामध्ये या लाडक्या बहिणींनी प्रार्थना केली आहे। यावेळेस शेकडो लाडक्या बहिणी उपस्थित होत्या। नमस्कार, मी ज्योत्सना यादव वसंती आणि इथून सगळ्या महिला या वेगवेगळ्या ठिकाणाहून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आहे ना पुन्हा सीएम पदावर आणण्यासाठी निवडून पुन्हा तिथून आणण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, साकडे घातलेले आहे गुरुद्वाऱ्यामध्ये। आणि गुरुद्वाऱ्यामध्ये येऊन गुरु साहेबांना अरदास घातलेली आहे की त्यांनी पुन्हा आपल्या लाडक्या भावाला, लाडक्या बहिणींसाठी निवडून मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा हे करावं। आपली सगळ्या महिलांसाठी त्यांनी म्हणजेच आपल्या लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये केले आणि वर्षातून 3 सिलेंडर त्यांना फ्री मध्ये केले। अजून असे आता नवीन योजना असं ऐकण्यात येत आहे की जी निराधार योजनेच्या बायका असतात त्यांना त्यांनी ती वाढवून देण्यासाठी पण घोषणा केली असं ऐकून आहोत आम्ही सध्या। मग महिलांना एवढ्या सोयी देत असताना मग तेच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजेत पुन्हा। आणि 5 वर्ष काय, आम्हाला 10 वर्ष काय, नेहमीसाठी ते जरी असेल तर आम्ही नेहमीसाठी खुश राहू, आमची अशीच इच्छा आहे। आणि आमचे भाऊ लाडके पुन्हा एकनाथ भाऊ येणार। मैं रंजीता चौहान यहाँ पे गुरुद्वारे को माथा टेकने को आए हैं। अर्चना गुरुद्वारे में करे हम पूरे लेडीज। आम्ही सर्वजण महिलांनी मुख्यमंत्री सीएम एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणूनच आम्ही इथं एकत्रित झालेलो आहोत आणि गुरुद्वारामध्ये मत्था टेकण्यासाठी आलेत आणि गुरुची अर्चना ते सर्वजण आम्ही महिलांनी मिळून केलेले आहे तिथं। कारण एकच आहे आमचं आणि मुख्य उद्देश एकच आहे की फक्त एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री व्हावे महाराष्ट्राचे, म्हणून आम्ही इथं महिलांनी पूर्ण जमून अर्चना केलेली आहे गुरुद्वारामध्ये। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही गुरुद्वारा नानक गुरु साहेबांना साखळ घातलो की आम्हाला लेक लाडकी योजनेचे लाभ भेटले, सिलेंडर भेटले आणि प्रत्येक वर्षाला 3 सिलेंडर सवलती भेटल्यात। लेक लाडकी योजनेचे 15,000चे आता 2100 रुपये केले मुख्यमंत्री साहेबांनी। अशी आशा आहे आमची लाडकी लेक बहिणींची की परत मुख्यमंत्री आम्हाला लाभावा, एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे।